लागले वारकऱ्याचे, त्या भूमीले स्वतः देव येतो आणि दर्शन घेतो आणि माग माग सुद्धा त्याच्या रजतनाचा चालतो. नामयाचे पाठी चाले केशिराज, चरणीचे रज लागावया. त्या चरणाचं रज आपल्याला लागावं, वारकऱ्यांच्या, वैष्णवाच्या, साधूच्या आणि माझ्या भक्ताचं. हो, हे स्वतः देव त्या भूमीले वंदन करते. असं ज्या भूमीमध्ये हे सप्ते होतात, नामस्मरण होते, ज्ञानेश्वरी हे संपूर्ण ग्रंथाचा राजा. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? आज तुम्हाला सगळ्या जगतातले शोध दिसत असतील, या पृथ्वी तलावरले असतील, भारतच नव्हे भारताच्या बाहेर जरी असतील, पण हे संपूर्ण शोध आहेत ना, ते ज्ञानेश्वरी. हेनले नशीन, पीटर नशीन, यातच आहे. अब्राहिम मशीन याच्यातलंच आहे. एडिसन मशीन लाईटचा शोध लावणार याच्यातलंच आहे. अरे माडिये जी होती नेली ती निवांत याच्या उभ्या भक्कम आहे. राजमुद्रा शिक्का जे आहेत लोटाच्या बदलल्या गेल्या, मोदींनी सुद्धा अभ्यास केलेला आहे. म्हणून काळा पैसा कसा 8 रुपये पण दिला ज्ञानेश्वरी. त्यामुळे संविधान जरी लिहिलं असेल तर पहिली ओळी ज्ञानेश्वरीची आहे. तितकी ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय लक्षात आली. म्हणून या संपूर्ण या जगात आज जी प्रगती आहे, आज जे विज्ञान तुम्हाला, रेल्वे काय, गाड्या काय, घोड्या काय, मोबाईल काय, लाऊडस्पीकर काय, हे सगळं ते जे तुम्हाला दिसत असेल ना, रेडिओ असतील ना, वाहनं असतील ना, धरणं असतील ना, आणि असतील ना, दूरदर्शन असेल ना, हे सगळेही शोध ज्ञानेश्वरीतले. इतकी ताकद ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण होणे आणि एक तरी ओवीचा अनुभव घेणे, त्याच्यासारखा भाग्यवान जगात कोणीच नाही. म्हणून ज्ञानेश्वरी वाचत नाही. काही काहीचे 3-3, 4-4 पेपर लायला काय काय घरी. आणि त्या पेपर मध्ये काय तुमच्या हिताच्या गोष्टी आहेत का? पेपर वाचता वाचताच काही काही त्याच्यात कोणाचे खून खराब होईल, कोणाचे होईल, कोणाचं काही होईल. पेपर आहे 3-3, 4-4 पेपर वाचू ते स्वतःही मॅड होतात. आणि ज्याला म्हणतात पायगड्या पेपरात काय आहे वाचून काय बरं, तोही वाचलं नव्हते. अरे बापा रे, काय त्या पेपरात? अरे कागज में तो वागद है, कागज मत भूल, जिसका घर है दूर हुआ कर. हे ज्ञानेश्वरी वाचलं जरा. हे वाच. त्या कागदात काय? आज तुम्ही एवढे पैसे देऊन घेता,